साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे। बगाड यात्रा म्हटलं की डोळ्यासमोर येणारं बावधन गाव आता एका नव्या विषयाने चर्चेत आलं आहे। बावधन गावच्या सोनजाई डोंगराच्या पायथ्याशी मुरुम माफियांनी अक्षरशः हायदोस घातला असून यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। सोनजाई डोंगराच्या पायथ्याशी सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर हे बेसुमार मुरुमाचे उत्खनन झाले असून प्रशासनाला हाताशी धरून गावटग्यांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। शासकीय जागेवर झालेले हे अवैध मुरुम उत्खनन विचार करायला लावणारे असून मुरुम माफियांनी मोठ्या प्रमाणात उत्खनन करून शेतीकडे जाणारा कालवा देखील मुजवल्याने ग्रामस्थांना शेतीचा पाणी प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच माजी सैनिकाला शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीत देखील मुरुम माफियांनी उत्खनन केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे। त्याचबरोबर प्रशासनाकडून या मुरुम माफियावर योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे। या घटनेबाबत तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडून माहिती घेतली असता ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याची प्रतिक्रिया तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे। नमस्कार, मी विक्रम पिसाळ बावधन। आज आपण जे इथं उभा आहे ते बावधनचाच परिसर आहे, धनगरवाडा सोमजाई नगर सोमजाई म्हणून। तर आज ह्या ठिकाणी गेले 3 वर्ष झालं बावधनमध्ये जो गौण खनिजचा धुमाकूळ चाललाय की रात्री अपरात्री इथं गाड्या, डंपर आणि पॉकलँड व JCPनं संपूर्ण हा सोमजाईचा डोंगर उतार्यावरून संपवण्याचा जो प्रकार चाललाय त्यासाठी आम्ही बावधनकर ग्रामस्थ सगळे आज इथं हजर झालेलो आहे। तर आत्ता इथं आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागं इरिगेशनचा नागेवाडी धरणाचा कॅनल, हा डावा कॅनल हा सुद्धा ह्या मुरुम विक्रेत्यांनी आणि वाळू माफियांनी हा कॅनेल सुद्धा खाऊन टाकलेला आहे आणि ते बंद करून टाकलाय, खाल्लाय आणि ह्याला पूर्ण जबाबदार हे प्रशासन आहे। हे कॅनेल खरं तर चालू आहे का? हा कॅनेल चालू आहे, शेत जमीन आहे, शेतीसाठी पाण्याच्यासाठी हा कॅनेल शासनाने हे केलेला आहे। परंतु हा आत्ताची परिस्थिती बघितली तर कॅनेल सुद्धा उकरून नेलेला आहे। याबाबत तुम्ही प्रशासनाकडे काय तक्रारी केल्यात? गेले 3 वर्ष झालं वारंवार मेटकरी मॅडमच्याकडे मी स्पष्टपणानं नाव घेऊन त्यांचं सांगतो, माझी त्यांची कुठली दुश्मनी नाही, भांडण नाही, पण 3 वर्ष झालं आम्ही ह्या गोष्टीचा सातत्यानं पाठपुरावा केला आहे। ग्रामपंचायतीचं लेटर दिलेलं आहे, ग्रामसभेचं लेटर दिलेलं आहे, प्रत्यक्ष जाऊन भेटलेलो आहे। परंतु फक्त इथं आता समाजात त्यांच्याबद्दल अशी चर्चा आहे की आर्थिक तडजोडीतनं हे सगळे व्यवहार झालेत असं समाजाचं म्हणणं येतंय। कारण ज्या वेळेला आम्ही कंप्लेंट केल्यानंतर त्याच रात्री त्याच्या डबल पद्धतीनं ताकद लावली जाते आणि माल उचलला जातो। तर ह्याला संपूर्ण जबाबदार त्या तहसीलदारच आहे आणि ह्यात दुसरं काही नाही। परवासुद्धा आम्ही शाने साहेबांशी पोलीस डिपार्टमेंटच्या बोललो, त्यावेळी त्यांनी म्हणले आम्हाला कधी यांनी लेटर दिलं नाही, ना तर आम्ही बंदोबस्ताला यांच्या पोलीस देऊन आम्ही त्या गाड्या सगळ्या पकडल्या असत्या आणि सर्व गाड्यांचे नंबर, सर्व गाडी मालक हे त्या मॅडमांना माहीत आहेत, ग्रामसेवक अण्णासाहेबांना आणि तहसीलदारांना, त्यांना हे सर्व माहीत आहे। परंतु ते जाणून बुजून काहीतरी आर्थिक तडजोडीसाठीच हे प्रकार सगळे चालू आहेत। बावधन गावचा रहिवासी खरं तर गेले कित्येक वर्ष झालं ग्रामसभेमध्ये ठराव घेतला गेलेला आहे की हे उत्खनन जे चालू आहे ते बंद करावं आणि आमच्या इथं एक मोठा धनगर समाज आहे, ह्या धनगर समाजाला कुठंतरी एक दिलासा मिळावा ह्या हेतून आम्ही सर्व ही खाणीचं असेल किंवा हे उत्खनन असेल हे बंद करावं असे आम्ही त्यावेळेला ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन सूचना केल्या। परंतु काही गावातील वाळू माफिया असू दे किंवा ट्रक मुरुम उचलणारी काही मंडळी असेल, त्यांनी हे उत्खनन केलेले आता समोर दिसतंय। हा सोनजाई देवीला जाणारा हा एक रस्ता आहे, हा रस्ता सुद्धा त्यांनी उकरायला कमी पडलेले नाहीत, याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही। हा रस्ता आमचे या सोनजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पोपटगिरी गोसावी यांनी स्वखर्चातनं, शासनाचा कसलाही एकही रुपया न घेता स्वखर्चातून हा रस्ता बनवला, तो सुद्धा ही लोक उकरायला कमी पडलेली नाहीत। मगाशी पाहिलं तो कॅनल सुद्धा शासनाचा जो कॅनल आहे तो सुद्धा उकरायला ही कमी पडलेले नाहीत, त्यांनी तो कॅनल हा बंद पाडलेला आहे। सांगण्याचा माझा उदात्त हेतू हा की हे कुणालाही न घाबरता दिवसा रात्री अपरात्री हे उत्खनन करून लोकांच्या जीवावरती उठेल अशा पद्धतीचे भरधाव वेगानं
हे गावातून ट्रक टेम्पो घेऊन जातात, टिपर घेऊन जात असतात. त्याच्यातून जर काय वेडं वाकडं झालं आणि जर वेडं वाकडं होऊन जर आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं किंवा ग्रामस्थांचा उद्रेक झाला तर ह्याला सर्व शासन जबाबदार राहील. अशा पद्धतीची मी या ठिकाणी तुम्हाला एक बाईट देतोय, सूचना करतोय, विनंती करतोय. तर मी शासनाला, प्रशासनाला विनंती करणार आहे की जर तुम्ही इथून पुढं जर काही लक्ष घातलं नाही तर होणाऱ्या दुष्परिणामाला आपण जबाबदार राहाल. अशा पद्धतीनं मी सूचना करतो. मी तानाजी कचरे, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि मार्केट कमिटीचा संचालक. आज या ठिकाणी आपण गट नंबर 113मध्ये अवैध असं उत्खनन झालेलं आहे त्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी या ठिकाणी इथं भेट दिलेली आहे. या ठिकाणी वारंवार प्रशासनाला आम्ही प्रशासनाच्या दरबारी पाठपुरावा करून ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे ठराव घेतले, ग्रामपंचायतीमध्ये मिटिंगचे ठराव घेतलेले मासिक सभेचे आणि प्रशासनाला वेळोवेळी सांगितलेले. परंतु इथल्या दंडदांडग्यांनी आणि मुजोर यांनी माफियांनी इथं काय केलेलं आहे, मुरुम माफिया, वाळू माफियांनी या ठिकाणी अक्षरशः सोमजाईच्या डोंगराचे लचके तोडलेले. इथं आम्ही प्रशासनाला जर आम्ही रात्रीचं म्हणजे शनिवार रविवार रात्रीचं ह्यांचा रात्रीच खेळ चाले, रात्रीचं ज्यावेळेस चाललेलं असतं त्यावेळेस आम्ही तहसीलदार असतील, प्रांत असतील, सर्कल असतील, तलाट्यांना असतील वेळोवेळी फोन केल्यानंतरनं आम्ही प्रशासनाला सांगायचो की इथं रात्रीची चोरी होती या. परंतु प्रशासन इथं डोळ्यावरती घोंगडं ओढून या ठिकाणी झोपेचं सोंग घेतलेलं असायचं आणि त्याच दंडदांडग्यांना आणि माफियांना सांगायचे की आम्हाला असा असा फोन आलेला आहे, तुम्ही त्यांचा बंदोबस्त पहिला करा. आणि अशा पद्धतीनं आरेरावी करून तलाठीसुद्धा आला तर तलाट्याला सुद्धा सांगायचे तुला चाकाखाली घालील. इथं एखादा शिपाई आला तरी त्याला सांगायचे की तुला चाकाखाली घालील. आणि अशा पद्धतीने लाखो नाही तर करोडो रुपयाचा महसूल ह्या प्रशासनाचा बुडावला आहे. आणि हे प्रशासनाचा नुसतं प्रशासनाचाच नाही तर खाजगी मालकांचा सुद्धा यांची इतकी मजल गेलेली आहे की खाजगी जागेतून आम्ही गट नंबर 14चे मालक या ठिकाणी वारंवार त्यांना पत्रव्यवहार केल्याच्या नंतरनं त्यांनी उलट आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही हे चुकीचं आहे असं सांगा आणि ह्याच्यावरती पडदा टाका. ह्याच्या मागं नक्की ह्या अवैध उत्खननामागं ह्याच्या नक्की मोरक्या कोण आहे आणि याचा पाठीराखा कोण आहे हे शासनाने सांगावं. ह्याच्यामध्ये सुद्धा शासनाचीच भागीदारी आहे. शासनाची म्हणजे तहसीलदार असतील, तलाठी असतील, सर्कल असतील यांची ह्याच्यामध्ये भागीदारी असून हे लाखो रुपयाचं इथं अवैध असं उत्खनन केलेलं आहे. या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतो.